दिल्यानंतर हे दिल्या अगोदर आज आम्ही प्रत्येक बाबासाहेब जेवण घेऊन आले ना तुम्ही? जेवण घेऊन आले का म्हणलं? म्हणलं जेवण घेऊन आले का? आता जेवायची व्यवस्था केली आहे. म्हणजे 3 वर्षापासून आयोजक मंडळीतले आपले कामोदादा फोन करून राहिले आम्हाला कार्यक्रमासाठी वेळ द्या. पण साला मला काही जमत नव्हतं. हे फोन कवा करे जेव्हा तारीख बुक होऊन जाईल. आता यावर्षी मला 2 महिने अगोदर फोन केला शारीरिक सर. आता त्याच्यासोबत आता आमचे संबंध म्हणजे माया एवढ्या पोलीस केसेस झाल्या का एवढं माया गठ्ठा बनवला आहे. आणि मग आता वर्धेत 3-4 वकील पोसून ठेवले आहे. आता एक शारीरिक सर आहे आणि त्याची ओळख मुमताज मॅडमनं करून दिली होते. कारण मुमताज मॅडम सोबत परिचय होता. म्हणलं आता मला हायकोर्टात तसे वकील भरपूर आहे, पण हे तुमच्या इथे हुशार वकील आहे. आता लय तुफान आहे, म्हणजे आर्ग्युमेंट लय खतरनाक देते. आणि मग त्याचा फोन आला का सर तुम्हाला दिग्रसले कार्यक्रमाने या लागते आणि तारीख सांगितली म्हणजे 12 एप्रिल. मी म्हणलं साली 12 एप्रिल तर गेली आहे सर. मग म्हणलं आता का करायचं? 13 घ्या म्हणलं. तर 13 मग नाही जमत म्हणे. म्हणून म्या 12 वाल्याचा कार्यक्रम 13ला घ्यायला लावला. उद्या 13 तारखेला नागपूरला RBI चौकात आहे. तर त्याने बाबा म्हणलं काही करा, माझा कार्यक्रम शिफ्ट करा. माझ्या जवळच्या माणसाचा कार्यक्रम आहे आणि जा लागत, नाही तर माझ्या केसेस भांडणार नाही. आता मी एक मोठा गुंडा झालो आहे, म्हणजे लय मोठा. म्हणजे म्हणजे कवा विचार येते का साला आपण आता तडीपार होणार आहे काही दिवसाला. तर चांगल्या गोष्टीसाठी पोलीस केसेस झाल्या मायावर, मला त्याचा अभिमान आहे. आणि शेतकऱ्यासाठी पोलीस केसेस झाल्या, सर्वसामान्य लोकांसाठी पोलीस केसेस झाल्या. आत्ता एक पोलीस केस झाली. मागं मी एक वाक्य बोललो होतो का 25,000 करोड रुपये नाशिकमध्ये गांजा फुकणाऱ्या साधूसाठी देतात. मी संत त्याला म्हणणार नाही. तर जिल्हा परिषद महाराष्ट्रातल्या शाळा तुम्ही बंद पाडून राहिले. 2,000 करोड रुपयाचं बजेट आहे म्हणलं, त्याच्यातले 2,000 करोड इकडे द्या. तर म्हणजे याच्यात आता मला सांगा, याच्यात धर्माचं कुठं काही आलं का? याच्यात धर्माचं काही आलं नाही, तरी धार्मिक भावना दुखावल्याच्या माझ्यावर केसेस दाखल केले. पण एवढा गठ्ठा झाला आहे, मी पुणे आंदोलनात गेलो का लगेच 4 पोलीसवाले माझ्या घरी येते फर्या घेऊन. करायचं तुमच्यावर एवढ्या केसेस आहे, तुम्ही कायदा व सुव्यवस्था बिघडवली, 50,000चा बॉन्ड लिहून द्या. च्या माही म्हणलं आता खूप झालं बा. तर अशा अनेक केसेस आहेत आणि अशा विद्रोही माणसावर होतच राहील. त्याच्यामुळे गांधीजी जेलमध्ये गेले या देशाच्या स्वातंत्र्यासाठी. तर आपण किस गली में खसखस आहे. आपण गेलो का जेलमध्ये गेल्यावर का प्रॉब्लेम आहे? तिथेही जेवायला भेटते, घरी जेवायला भेटते. मी तर वाटच पाहून राहिलो का मला जेलमध्ये टाकायला पाहिजे, असाले टाकत नाही. आता मला आल्याबरोबर शारीरिक सरनं सांगितलं का इथं सगळ्या पक्षाचे लोक आहे, तुम्ही राजकीय काही बोलू नका. सगळ्या म्हटलं मी नाही बोलत, मी शिक्षणावरच बोलतो. पण साला संविधान समजून सांगताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगताना विषय तिथं जातेच, काही म्हणलं का जातेच. मग आता थोडंफार काही लोकांना लिचून ते घेतल्यासारखं बोला लागते. तर असं करत असताना अनेक अडचणी जाते. एखाद्या बोलणाऱ्या माणसाने कसं दाबाचं, त्याचं तोंड बंद करायचं किंवा त्याला व्यस्त करायचं किंवा त्याचं आर्थिक खच्चीकरण करायचं, असं मात्र तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तुमच्या डोक्यात असाल
आणि देशाचं संविधान जर तुमच्या डोक्यात असेल तर तुमच्यावर अन्याय झालेला तुम्ही सहन करू शकत नाही. हे मात्र तेवढंच सत्य आहे. आपल्या घरी संविधानाचं पुस्तक कपाटात ठेवून आहे, रोज त्याच्याकडे पाहतो, पण अन्याय झाला तर बोंबलतच नाही. म्हणून मी एवढं म्हणेन का तुमच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला तर बोंबला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या रक्तात पेरून ठेवलाय. लढा, संघर्ष करा, शिका, संघटित व्हा. म्हणून वामनराव कर्डक म्हणते, भीमा तुझ्या विचाराचे चार लोक असते, तलवारीच्या तयाचे न्यारेच टोक असते. आणि आताची कंडिशन अशी आहे का भीम के लगते जिगर, आधे इधर आधे उधर. अरे हाय का नाही? हाय. किती पक्षात वाटले गेलो आपण.